अन्नात भवन्ति भूतानि अन्नाद एव च नश्यन्ति. अस्तित्वात असलेल्या सर्व प्राणीमात्रांची उत्पत्ती, स्थिती आणि विनाश आहारामुळेच होत असतो. काल दवाखान्यात आलेला एक रुग्ण आपली हकीकत सांगत होता. काही महिन्यांपासून त्याची पाठ, कंबर आणि मान खूप दुखत होते. सकाळी उठताना डोळे उघडल्यापासून ते सरळ उभं राहीपर्यंत साधारणतः 10 मिनिटं लागायची. एवढा स्तंभ, एवढी जखडलेली पाठ. अर्थातच शिरस्त्याप्रमाणे तो संधिरोग तज्ज्ञांकडे गेला. अस्थिरोग तज्ज्ञ झाले. त्यांनी त्यांच्या सवयीनुसार परीक्षणं लिहून दिली. वेगवेगळ्या प्रयोगशाळातून रक्त तपासण्या झाल्या. विविध यंत्रांमधून गुहेत जावं तसं आत जाऊन सर्व सोपस्कार करून झाले. त्याचे निकाल हाती आले आणि अर्थातच नित्यनियमाप्रमाणे जे काही चिकित्सा सिद्धांत असतील त्यानुसार वेगवेगळ्या प्रकारची औषधं सुरू झाली. परिणाम होईना म्हणून आयुर्वेदाला दाखवूया असं ठरलं. त्या वैद्यानं चिकन बंद कर म्हणून सांगितलं. याला पटेना. चिकन म्हणजे प्रथिनांचा स्रोत, चिकन म्हणजे पांढरं मांस, आरोग्यदायक. चिकन कसं बंद करणार? पण शेवटचा उपाय म्हणून त्याने ते बंद केलं. अगदी रोज जे कुक्कुटं अग्निहोत्र चालायचं ते शून्यावर आणलं. 15 दिवसात त्याची पाठदुखी गायब झाली. आता काही 5% शिल्लक असेल नसेल. तर चिकन बंद केल्यामुळेच एवढा परिणाम झाला की वैद्याच्या औषधांमध्ये स्टिरॉइड्स होती, अशा शंकेनं तो माझ्याकडे आला होता. त्याला मी जेव्हा समजावलं की पांढरी कोंबडी, की जी वेगवेगळ्या प्रकारची प्रतिजैविकं आणि संप्रेरकं देऊन देऊन वाढवली जाते, ती शरीराला कशी हानिकारक आहे, त्यातून पचनशक्तीची कशी वाट लागते आणि कशी कर्करोगाची शक्यता विशेषतः स्त्रियांमध्ये आणि हृदयरोगाची शक्यता विशेषतः पुरुषांमध्ये कशी त्या दुर्बल आणि फोपशा कोंबडीमुळं वाढते, तेव्हा त्याची पाचावरच धारण बसली. आणि आरोग्याकरता आहाराचं एवढं महत्त्व आहे तर अशा प्रकारचं ब्रह्मज्ञान त्याला होऊन तो गेला. खरंच मित्रांनो, आरोग्य रक्षणाकरताच नव्हे तर आरोग्य निर्मितीकरता आणि पुढं जाऊन रोग निवारण्याकरता आहाराचा कसा उपयोग आहे हे आपण करोना काळामध्ये शिकलोच आहोत. किंबहुना बारीक सारीक आजारांकरता औषध हाच उपाय असा आपला जो गैरसमज कित्येक दशकांपासून झालेला आहे, त्याला तडा देण्याची गरज आहे. परत एकदा आजीबाईच्या स्वयंपाकघरातले मसाले, कडधान्य, कांदे आणि लसूण कसे आणि कुठं उपयोगी पडतात याची जाणीव सर्व समाजाला करून देण्याची निकड आहे. अन्यथा हेच सत्य उद्या आपल्याला युरोप अमेरिका शिकवेल, नवे शिकवू लागलीच आहे. मित्रांनो, आरोग्य म्हणजे काय याची सुंदर व्याख्या सुश्रुतांनी केली, साधारणतः ख्रिस्तपूर्व 1500 मध्ये. ती जशीच्या तशी जागतिक आरोग्य संघटनेनं स्वीकारली. आरोग्य म्हणजे फक्त रोगाचा अभाव नव्हे तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्य म्हणजेच खरं आरोग्य. या तीनही घटकांवर आहाराचा परिणाम होतो. शारीरिक आरोग्य आणि आहार यांचा संबंध तुम्हाला पटेलच, पण मानसिक आरोग्याकरताही आहार जबाबदार असतो, यात काहीच अतिशयोक्ती नाही. भगवद्गीतेसारख्या ग्रंथांमध्ये सात्विक आहाराचं वर्णन आणि प्रशस्ती तर आलीच आहे. त्याशिवाय अनेक वैज्ञानिक शोधनिबंधातूनही प्राण्यांवरच्या प्रयोगातून, माणसांवरच्या प्रयोगातून आहार आणि त्याचा मानसिक भावांवर होणारा परिणाम सिद्ध झालेला आहे. तुमची ताणतणाव सहन करण्याची क्षमता, मनाची प्रसन्नता, राग, चिडचिड, लोकांशी तुमचे संबंध, समाजाशी तुमचे संबंध या सर्वांवर तुमच्या आहाराचा परिणाम होतो हे आश्चर्यजनक वाटलं तरी सत्य आहे. सध्या सर्व जगभरात 2 प्रकारची रोगी माणसं सापडतात. एक, अत्यंत गरिबीमुळं पुरेसा सकस आहार न मिळाल्यानं झालेलं कुपोषण आणि त्यातून निर्माण होणारे व्याधी. आणि दुसरा, अति परंतु चुकीच्या आहारामुळं थुलथुलीत, सुटलेले किंवा अगदी वजनदार नसतील तरीही कुपोषित आणि त्यामुळं व्याधीत. या दोघांकरताही व्यवस्थित, साध्या, सोप्या आहाराची गरज आहे. आपल्या आहारामध्ये पिष्टमय पदार्थ, प्रथिनं, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्व, सूक्ष्म जीवनसत्व, क्षार आणि पाणी या सर्वांबरोबरच तंतुमय पदार्थांचीही गरज असते. एवढंच नव्हे तर आहारामध्ये गोड चवीबरोबरच आंबट, तिखट, खारट या तर झाल्याच, पण कडू आणि तुरट चवीसुद्धा वापरल्या पाहिजेत. तरच तो आहार संतुलित आहार म्हणता येईल.
सर्वांकरता सारखाच आहार सांगता येईल का? अर्थातच ते अशक्य आहे. आहार देशानुसार बदलतो. म्हणजे जो आहार पंजाबी माणसाला योग्य असेल तो गोव्यातल्या माणसाला कसा चालेल? जो माणूस गोव्यात राहिला, जन्मला, ज्याच्या पिढ्यानपिढ्या गोव्यात वाढल्या, त्याला भात खाऊ नको म्हणून सांगणं हा त्याच्या शरीरावरचा अन्यायच आहे. बरं, भात आणि चपातीतून सारखेच उष्मांक मिळतात. त्यामुळे एखाद्यानं वजन कमी करायला भात बंद करून चपात्या हाणायला सुरुवात केली तर तो पंजाब्यासारखा उभा आडवाच होणार. वर गहू पचायला जड, नाही पचले ते की मग आहेच पोटफुगी, सांधेदुखी, गॅस आणि काय काय. बरं, एखादा दिल्लीकर इथं येऊन रोज आलू पराठा आणि पनीर खायला लागला तर त्याचं तरी भलं होईल का? नक्कीच नाही. असेल बरं पनीर तुमचं भरपूर प्रोटीनयुक्त, भरपूर शक्ती देणारं, चीजपेक्षा, बाजारी बटरपेक्षा वरच्या दर्जाचं, मान्य. प्रोटीनकरता जर खायचं तर चीजपेक्षा पनीर शतपटीने चांगलं. पण ते गोव्यातल्या दमट उष्ण हवेत नाही ना पचणार. इथे मासेच हवेत. त्यामुळं देशानुसार आहार बदलतो. आहाराची योग्यता काळ आणि वेळ यानुसारही बदलते. दिवाळीत खायचे गोडधोडाचे तळणीचे पदार्थ थंडी असल्यानं पचतात. ते जर पावसाळ्यात किंवा वैशाखात खाल्लेत तर अपचन होणारच, आम्लपित्त वाढणारच, ॲसिडिटी होणारच. हे ॲसिडिटी म्हणून एक भयानक प्रकरण सध्या उद्भवलेलं आहे. विचित्रच आहे. रोज सकाळी अँटासिड घ्यावीच लागते, नाहीतर 2 दिवसात पित्त खवळतं असं सांगणारी माणसं पाहून कीव करावीशी वाटते. मुळात वेळी अवेळी खायचं, स्वतःच्या क्षमतेबाहेर खायचं, रोज रोज हे पाप करायचं आणि मग पचलं नाही ते की पित्त वाढतं, मग ते वर येतं. बरं, एकदा काय तो कोठा साफ करून घेतला आणि मग ते पापकर्म केलं नाही की झालं. पण ते नाही. रोज सकाळी उठायचं आणि अँटासिड खायची म्हणजे मग परत पाप करायला मोकळे. हो, जीवनाची सगळी मदार ज्या पचनशक्तीच्या आधारे आहे तिचा अपमान करणं म्हणजे पापच. तर ऋतूनुसारही आहार बदलायला हवा. म्हणूनच श्रावणामध्ये पालेभाजी खायची नाही. पालेभाजी असेल मोठा जीवनसत्व आणि तंतुमय पदार्थांचा साठा, पण जुलै ऑगस्टमध्ये पचायची नाही. भाद्रपदात म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये सलग 5-6 दिवस झणझणीत, तिखट, चमचमीत खाऊन बघा. नाही 6व्या दिवशी प्रातर्वेदीला तांबडं झालं तर सांगा. त्यामुळं कालप्रवाहानुसार आहार तर बदलायलाच हवा. 12ही महिने श्रीखंड पुरणपोळी मिळते म्हणून ती कधीही आणि कितीही खाल्लीत तर आम्हा डॉक्टर लोकांचा धंदा बरा चालेल हे मात्र खरं. आहार वयानुसारही बदलतो. म्हणजे वयाच्या 6व्या महिन्यापर्यंत आईच्या दुधावर ठीक आहे, पण त्यानंतर पूरक आहार जसं बाहेरचं दूध किंवा हलका फळांचा रस सुरू करायला हवा. वय वर्ष 2 ते 5 हा तर फार महत्त्वाचा काळ. या काळात तुम्ही मुलाला ज्या चांगल्या सवयी लावणार त्या आयुष्यभर उपयोगी पडणार. बाजारू सिरियल्सपेक्षा घरीच धान्य भाजून छान शिऱ्यासारखा पदार्थ करायला काय हरकत आहे. साखर मात्र कमीच ठेवलेली बरी. नैसर्गिक साखर जशी फळं आहेत, खजूर आहेत, द्राक्ष आहेत ती चांगली. तशीही गहू तांदूळातून साखर मिळतेच. मांसाहारी मुलांना अंडी द्यायला हवीत. त्यानंतर वय वर्ष 8 ते 16 हा तर फारच महत्त्वाचा काळ, कारण त्यात मुलं मोठी होतात. त्यांच्यात विशिष्ट संप्रेरकं जास्त काम करू लागतात. मुलींमध्ये मासिक पाळी सुरू होते. त्यामुळं या मुलांना नियमित आहार आणि व्यायाम याचं महत्त्व सांगायला हवं. आपल्याला ऊर्जा देणारे पिष्टमय पदार्थ जास्त प्रमाणात, त्याखालोखाल प्रथिनं की जी आपली व्याधिक्षमत्व वाढवतात, आणि स्निग्ध पदार्थ की जे मेंदू, इंद्रिय, त्वचा याकरता गरजेचे असतात, हे सगळे प्रकार हवेत. मग तुम्ही वेगवेगळ्या भाज्या आणि गव्हाचं पीठ घालून तयार केलेला पराठा असेल, मोड आलेली कडधान्य असतील, कॅल्शियमचा उत्तम स्रोत असलेलं दूध किंवा दही ताक असेल, शेंगदाणे असतील की ज्यातून चांगले प्रोटीन्स मिळतात, चांगले फॅटी ॲसिड्स मिळतात, ओलं खोबरं असेल, आयर्नचा स्रोत असलेलं राजगिऱ्याचे लाडू असतील, हे पदार्थ त्यांच्या टिफिनमध्ये जायलाच हवेत. मैदा मात्र अजिबात नको. मैदा हा गव्हाचा सगळ्यात टाकाऊ भाग असतो. त्यातून उष्मांकांशिवाय काही मिळत नाही. त्यामुळं पाव, ब्रेड, बिस्किटं,
टोस्ट, मैद्याचे पराठे, नान रोटी हे सगळे पदार्थ 15 दिवसातून एकदा खूप झाले. पास्ता, पिझ्झा तर होल व्हीटचा असेल, नाचणी ज्वारीचा असेल तर चालेल, पण बऱ्याचदा या प्रकारची चव मुलांना नाही आवडत. विशेषतः गोव्यात सकाळ संध्याकाळ पोदेराकडून पाव विकत घ्यायचे आणि दुपारी गोव्यात विशेषतः सकाळ संध्याकाळ पोदेराकडून पाव विकत घ्यायचे आणि दुपारी कढीभात करायचा. हे गृहिणींकरता कितीही सुखदायक असलं तरी ते तात्कालिक सुख आहे, सुखानुबंध नाही, आणि त्यामुळे दुःखस्वरूप अशा व्याधी उत्पन्न होतात. साधारणतः 40 नंतर पिष्टमय पदार्थ कमी करावेत. गव्हाचे, तांदळाचे पदार्थ कमी करावेत. भाजलेली धान्य जशी लाह्या, चुरमुरे, थालीपीठ चालतील, पण प्रमाण कमीच. तेल कमी वापरावं, त्यातही खोबरेल आणि शेंगदाणा तेल गोव्यात पचतं. बाकी रिफाईंड तेलं म्हणजे तेलातल्या चांगल्या गोष्टी काढून घेऊन टाकाऊ ते आपल्याला दिलं जातं, ती टाळावीत. रात्रीचं जेवण लवकर तर करावंच, पण दुपारच्या जेवणापेक्षा निम्मं करावं. या वयात आणि त्यानंतरही चयापचय क्रिया मंदावते. मग मेदसंचिती, मधुमेह, हृदयरोग सुरू होतात. ते टाळण्याकरता ताक प्यावं. ताकानं कोलेस्टेरॉल लेव्हल्स रेग्युलेट होतात. सर्वांच्याच आहारामध्ये फळं हवीत. पेरूमध्ये संत्र्यापेक्षाही जास्त व्हिटॅमिन सी असतं. करवंद, जांभळं यामध्ये कर्करोग प्रतिबंधक गोष्टी असतात. आंबे डोळ्यांना चांगले, अननस यकृताला चांगलं, नासपती गर्भाशयाला चांगली, डाळिंब स्तनांकरता चांगलं. प्रत्येक फळामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. मात्र ती जेवणानंतर किंवा सूर्यास्तानंतर खाऊ नयेत. कॅल्शियम जसं दही आणि ताकातून मिळतं तसंच तिळातून, अळशीतून मिळतं. रोज ते खाण्यात असावं. गर्भिणीचा आहार, मधुमेह, हृदरोग यासारख्या रोगांचा आहार, शस्त्रक्रियेपूर्वीचा नंतरचा आहार असे अनेक पैलू खरं म्हणजे अभ्यासायला हवेत. पण आज वेळेमुळं इथंच थांबतो. शेवटी जीवन करी जीवित्वा, अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभरण नोहे, जाणीजे यज्ञकर्म, एवढं म्हणून आणि तुम्हाला बॉन ॲपेतीत अशा शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद.